नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आजीने ईश्वरीला अर्णवचा सांगितला भूतकाळ, त्यामुळे इथे अर्णवचा भूतकाळ ऐकताच ईश्वरीने अर्णवला साथ देण्याचा उचलला विडा आणि इथे आजीच्या सांगण्यावरून ईश्वरीने पुन्हा एकदा घेतली अर्णवच्या ऑफिसमध्ये धमाकेदार एंट्री आणि दिला अर्णवला सुखद धक्का। तर इथे ईश्वरीला ऑफिसमध्ये बघितल्यानंतर लावण्य गेली कोमात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत, गोष्टी कशा पद्धतीने उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे लावण्याने कशा पद्धतीने ईश्वरीला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याचबरोबर ईश्वरीचा तिने खूप जास्त इन्सल्टसुद्धा केला होता। त्यामुळे इथे ईश्वरीला आता वाईट वाटतं। तिला इथे आता आकाशच्या मार्फत तिला इन्सेंटिव्ह दिलेली असते। आकाश जातो आणि अर्णवला सांगतो की इथे ईश्वरीने आपल्या ऑफिससाठी किती महत्त्वाचं डील क्रॅक केलं आहे, त्याच्यामुळे तिला काहीतरी मोबदला दिला पाहिजे ना। तिला बक्षीसच्या स्वरूपामध्ये आता इन्सेंटिव्ह दिली जाते आणि त्यामध्ये तिला 60,000 रुपये दिले जातात। त्यातले आता लगेच 43,000 इथे ईश्वरी अर्णवला देते आणि लगेच रिझाईनसुद्धा करते। तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला खूप मोठा धक्का बसतो की हिला बक्षीस म्हणून इन्सेंटिव्ह दिली, तर याचा फायदा हिने काय केला, तर मलाच ते सगळे पैसे देऊन टाकले आणि आता आईवडिलांचं लॉकेट घेऊन रिझाईन करून ही चाललीसुद्धा। तेव्हा तो धक्का काही अर्णवला सहन होत नसतो, पण आता काय करणार ना। तरीसुद्धा अर्णव तिला थांबवण्याचा इनडायरेक्टली प्रयत्न करतो। तो म्हणतो की तुला आम्ही इथे ट्रेनिंग दिलं आहे, तुला आम्ही इथे आमच्या ऑफिसमध्ये एक्सपिरियन्स दिला आहे, आम्ही तुला इथे काम करण्यासाठी तयार केले आणि तू काय केलंस, तू आता कंपनीला ऑफिसला सोडून निघून चाललीस। तो म्हणतो की तुला कंपनीची आणि माझी काळजी नाही आहे तर तू जा। मग आता त्याच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही आणि इगो तर मध्ये आता येणारच ना। तो अर्णवचा सुद्धा आलेला असतो आणि तो म्हणतो ठीक आहे, तू जा। इथे आता ज्याला रिझाईन करायचं असतं ना, त्याला नोटीस पिरियड म्हणून 2 महिने तरी आता काम करावं लागतं, पण तू आता नको करू, जा, मी तुला माफ करतो ते 2 महिने, तू अशीच जा। तेव्हा ईश्वरी म्हणते हां ठीक आहे, जाते ना मग, नाहीतर हवं असेल ना तर 2 महिने काम करते अजून, पण नंतर तर मी जाऊच शकते ना। ईश्वरीला खरं तर राग आलेला असतो लावण्याचा, कारण लावण्य तिला वाईट साईड बोललेली असते की तुला या ऑफिसमध्ये पुढे जाण्यासाठी तुला इथे काय काय करावं लागतं आहे, तुला अर्णवच्या मागे पुढे फिरायची सवय झाली आहे, त्याच्याबरोबर राहण्याची तुला सवय झाली आहे, असं तिला वाईट साईड बोलल्यानंतर ईश्वरीलासुद्धा वाईट वाटतं। गोष्ट तिच्या आता सेल्फ रिस्पेक्टवरती आलेली असते आणि म्हणूनच ती रागाच्या भरामध्ये रिझाईन करते आणि निघून जाते। पण इथे मनातल्या मनात ईश्वरीला काय वाटत असतं की अर्णवने मला थांबवायचं, त्याने म्हणायचं की तू ऑफिस सोडू नकोस म्हणून, मग तिने विचार केला असता की ऑफिस सोडायचं की नाही। पण इथे आता प्रेक्षकांनो, ईश्वरी ऑफिस सोडून गेलेली असते, पण अर्णव खूपच जास्त डिस्टर्ब असतो। अर्णव मनातून पूर्णपणे आता इथे विखुरलेला असतो। जेव्हा तो घरी जातो आणि घरी आजीला आणि त्याचबरोबर मामांना ही गोष्ट कळलेली असते आकाशकडून की ईश्वरीने रिझाईन केले, पण दादा खूपच जास्त डिस्टर्ब आहे हे सुद्धा आकाशने सांगितलेलं असतं। तेव्हा आजी आणि मामा दोघेजण अर्णवची वाट बघत असतात। अर्णव घरी गेल्यानंतर लगेचच आजी म्हणते, अर्णव आलास तू, जा बरं तू फ्रेश होऊन ये, मी तुला जेवायला वाढते। तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, आणि त्यावेळेला तो ईश्वरीबरोबर पाणीपुरी पुरी खाऊन आलेला असतो, त्याच्यामुळे तो म्हणतो की नाही नको, मला आता जेवायला नको, मी सिंदूरबरोबर पाणीपुरी शेवपुरी खाणं झालं आहे। तेव्हा इथे अर्णवने आता ईश्वरी देसाईसाठी असं काम केलेलं असतं जे त्याने याआधी कधीच केलेलं नसतं, ते म्हणजे त्याने त्याचं डाएट हे फॉलो केलेलं नसतं, त्याने चीट केलेलं असतं। तो बाहेरचं काहीच खात नाही आणि खास करून इथे जे गाड्या असतात त्याच्यावरचं तर तो अजिबातच काही खात नाही। पण अर्णव ईश्वरीसाठी त्या बाहेरच्या गाडीवरती सुद्धा, त्या ठेल्यावरती सुद्धा तो पाणीपुरी खातो आणि तो इथे ईश्वरीला इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू ऑफिस सोडू नकोस म्हणून। पण ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवने मला स्वतःहून म्हणावं की तू ऑफिस सोडू नको, रिझाईन करू नको, पुन्हा ऑफिसमध्ये ये, आणि अर्णव तिच्याकडून ही अपेक्षा करतो की तिने स्वतःहून म्हणायचं की जे झालं ते झालं, मी घाईघाईने रिझाईन केलं, पण आता मला पुन्हा ऑफिसमध्ये यायचं आहे। तेव्हा इथे आता जेव्हा अर्णवला विचारलं जातं की काय झालं, तेव्हा तो म्हणतो की ईश्वरीने ऑफिस सोडलं आहे ना, तिने रिझाईन केलं आहे, मग तिने मला इथे ट्रीट दिली, तिला खूप आनंद झाला आहे ना माझ्यापासून दूर गेल्याचा, तेव्हा तिने मला ट्रीट दिली आणि मग तिने मला शेवपुरी पाणीपुरीची ट्रीट दिली, मी ते खाल्लं।
तेव्हा अर्णव इथे आता हे सत्य सांगतो ना, तेव्हा मामांना खूप हसायला येतं. मामा म्हणतात, अरे बापरे, म्हणजे तू एवढा डाएट फॉलो करणारा, तू पाणीपुरी शेवपुरी आत्तापर्यंत नीट बघितलीसुद्धा नसशील, ती तू खाल्लीस? तेव्हा अर्णव म्हणतो, हो खाल्ली. आता तिने त्याचीच ट्रीट दिली ना, मग खायला तर हवंच. तेव्हा इथे आता अर्णव शांत झालेला असतो, कोणाशी काही बोलत नसतो, काही नसतो. ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्ये सुद्धा शांत शांत असतो आणि कुणी काही जर बोललं तर त्यांच्यावरती चिडचिड करत असतो. म्हणजे आता काही मधल्या दिवसांमध्ये तो थोडा शांत झालेला असतो ना ईश्वरीबरोबर, पण आता पुन्हा तो पूर्वीसारखाच एकदम ॲरोगेंट झालेला असतो आणि कुणाशी काही जास्त बोलत नाही, शांत असतो, दुःखी असतो मनातून. हे आकाशच्या लक्षात येत असतं. आकाश त्याला म्हणतो, दादा काय झालं आहे रे, कसला विचार करतोयस? अर्णव म्हणतो, नाही काय नाही, तू तुझं काम कर. अर्णव इथे आता स्वतःच्याच नादामध्ये असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आजी आता विक्रांत काकांना म्हणत असतात की तू काही म्हण विक्रांत, पण मला माझ्या अर्णवचं दुःख बघवत नाही आहे. काल रात्री तो काय म्हणाला तू ऐकलंस ना? तो म्हणाला की मी तिथेच असतो, पण माझ्या जवळची माणसं मला सोडून जातात. त्याची आई त्याला सोडून गेली, ती त्याला सगळ्यात जास्त प्रिय होती. तिच्यानंतरला त्याची ती गर्लफ्रेंड, ती त्याला सोडून जाते आणि आता ईश्वरी त्याच्या आयुष्यात आली होती आणि तिच्यामुळे तो हसायला बोलायला शिकला होता. पण आता पुन्हा ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. पण मला आता पूर्वीचा अर्णव नको आहे, मला आता हा बदललेला अर्णव हवा आहे, हा मूळचा अर्णव आहे आणि इथे ईश्वरी गेल्यामुळे मी त्याला चेंज होऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणतात की मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा इथे आजी आणि मामा यांनी एक प्लॅन केलेला असतो की ईश्वरीला आता आपण ऑफिसमध्ये आणायचं. म्हणजे तिला गरज होती म्हणून तिने काम केलं आणि आता आपल्याला गरज आहे म्हणून तिने ऑफिस सोडून जायचं का? अजिबात नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आजी आणि मामांनी एक प्लॅन केलेला असतो की ईश्वरीला आता भेटायला बोलवायचं. तेव्हा इथे आजी म्हणते की नाही, या वेळेला मी तिला घरी भेटायला जाणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांबरोबर जे काही घालवलेले क्षण आहेत ते ईश्वरीला सुद्धा आठवत असतात. ईश्वरीसुद्धा अर्णवला खूप मिस करत असते. ती तर ऑफिसला जायलासुद्धा तयार झालेली असते. मग तिच्या लक्षात येतं की तिने रिझाईन केले. पण प्रेक्षकांनो, नम्रता म्हणते, इशू तुलासुद्धा अर्णव सरांची आठवण येत असेल ना गं? कारण ईश्वरी सारखं म्हणत असते, भडकूचंद आता असं केलं असतं, भडकूचंद तसं बोलला असता, भडकूचंद असं, भडकूचंद तसं. तेव्हा सारखं सारखं भडकूचंदचं नाव घेत असताना नम्रता ऐकते. नम्रता म्हणते, तू सुद्धा अर्णव सरांना मिस करतेस ना? तेव्हा इथे आता आत्या ऐकते. आत्याला असं वाटतं की ही का त्या अर्णव राज शिर्केला मिस करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी अर्णवला मिस करत असते, अर्णव ईश्वरीला मिस करत असतो. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की दादा चल जेवायला येतोयस ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मला भूक नाही आहे. तेव्हा अर्णव जेवायला जात नसतो, त्याचं कामामध्ये लक्ष नसतं, तो सारखा फक्त ईश्वरीच करत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा तू एवढा डिस्टर्ब का आहेस? मला माहिती आहे तू ईश्वरीला मिस करतोयस ना, अरे मग तिला कॉल कर आणि पुन्हा बोलावून घे ना ऑफिसमध्ये. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मी तिला मिस का करू? तेव्हा इथे आता त्याला ईश्वरी ऑफिसमध्ये आल्याचा भास होतो. ईश्वरी म्हणते, सर खरंच? तेव्हा ईश्वरी आता टेबलच्या खाली बसले असं अर्णवला वाटतं. तेव्हा तो टेबलाच्या खाली बघतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काय भडकूचंद, म्हणजे तुम्ही माझ्याशी एवढे भांडता, मला वाटेल तसं बोलता, माझा अपमान करता आणि आता मी ऑफिसमध्ये नाही आहे तर मला मिस पण करताय ना तुम्ही? तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा काय झालं, काय बघतोयस तू? तेव्हा अर्णव म्हणतो, अरे हे काय, इथे मी सिंदूर. तेव्हा आकाश म्हणतो, कुठे? हे काय टेबलच्या खाली. तेव्हा आकाश पण वाकून बघतो, त्याला तर कुणीच दिसत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा अरे कोण आहे इकडे? हे बघ दादा, तू माझ्यापासून लपू नकोस. अरे निदान खरं तरी सांग ना की तू ईश्वरीला खूप मिस करतोयस, तिच्याबद्दल तुला काहीतरी वाटतंय म्हणूनच तू तिला मिस करतोयस ना? हे बघ, तू माझ्यापासून लपवशील पण स्वतःपासून कसं काय लपवणार आहेस? निदान ॲटलिस्ट तू माझ्याशी खरं तरी बोल. असं इथे आता आकाश अर्णवला म्हणतो. तो सुद्धा रागवतो आणि निघून जातो. तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं की कशा पद्धतीने त्याची आई त्याला सोडून जाते, त्याची गर्लफ्रेंड सोडून जाते, ईश्वरी सोडून जाते. त्यामुळे इथे आजी म्हणते, नाही आता तर ईश्वरीला भेटायलाच हवं. तेव्हा आजी आता ईश्वरीला मंदिरामध्ये बोलावून घेते. दोघीजणी मंदिरामध्ये भेटतात. ईश्वरीसुद्धा भेटायला येते. तेव्हा आजी म्हणतात, काय मग ईश्वरी, ऑफिसमधून रिझाईन केलास असं ऐकलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा आजी म्हणते, का तू नोकरी का अचानक सोडलीस? तेव्हा आजी म्हणते की काही नाही, म्हणजे मला असं वाटलं की तुला नोकरीची खूप गरज आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की माझ्या आईवडिलांचं लॉकेट अर्णव सरांकडे होतं ना,
तेव्हा मी त्यांच्याकडे काम करत होते. त्यांना त्या काचेचे पैसे परत करायचे होते. मी त्यांच्या गाडीची काच फोडली होती ना, त्याचे पैसे मला परत करायचे होते. म्हणून मी त्यांच्याकडे नोकरी करत होते. ते पैसे मी त्यांना परत केले. आईवडिलांचं लॉकेट मी घेतलं आणि म्हणून मी रिझाईन केलं. तेव्हा आजी म्हणतात, का तुला नोकरीची गरज नाही आहे का? अगं ठीक आहे ना, तू लॉकेटसाठी नोकरी केलीस, पण त्या ऑफिसमध्ये तुला कुणी चान्स दिला नोकरी करायची? कारण तुझ्याकडे तर कुठला एक्सपिरियन्स नव्हता ना कामाचा. मग त्या ऑफिसने तुला ट्रेन केलं. सगळं काय अगदी व्यवस्थित चालू होतं आणि जसं तुला इथे इन्सेंटिव्ह दिली, तो कंपनीचा गुन्हा झाला का? म्हणजे इन्सेंटिव्ह तुला का दिली? बक्षीस म्हणून दिलं होतं. तर तू काय केलंस? अर्णवला त्याचे पैसे तू परत केलेस, पण ऑफिसबरोबर तू योग्य वागलीस का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, म्हणजे? तेव्हा आजी म्हणत असते, बघ, म्हणजे ऑफिसने तुला तिथे जॉब करण्याची परवानगी दिली. अर्णवने तुझ्या सगळ्या चुकासुद्धा समजून घेतल्या ना गं, की त्याने फक्त तुला ओरडला पण तुला समजून नाही घेतलं, तुझी कधी बाजू नाही घेतली. असं कधी केलं का? तो चुकीचा वागला का तुझ्याशी? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, असं कधीच नाही झालं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, कसं आहे ना ईश्वरी, आता कंपनीला ऑफिसला तुझी गरज होती. एवढं मोठं डील तू क्रॅक केलेस, त्याच्यामुळे कंपनीवरती जबाबदारी आहे. आता तू अर्णवची पी ए म्हणून तुलासुद्धा काही जबाबदाऱ्या होत्या ना, पण तू काय केलंस? सगळं मधल्यामध्ये सोडलंस. त्याला त्याचे पैसे तू परत केलेस. खरंच त्याला तुझ्या पैशांची गरज होती का? की आता तुझ्या अनुभवाची, तुझ्या एक्सपिरियन्सची, तुझ्या आयडियाजची गरज होती? तुला माहिती आहे, अचानकपणे ऑफिस सोडून गेल्यामुळे आता नवीन पी ए मिळायला, त्याला कामाची पद्धत समजून घ्यायला किती वेळ जाणार आहे, ही साधी गोष्ट तुला नाही कळली. इथे आता ऑफिस पिरियडमध्ये असताना त्याने ऑफिसमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे, हे तो सगळ्यांना सांगत असतो. जेव्हा जेव्हा तुझ्याकडून कधी चुका झाल्या, त्याने तुला समजून घेतलं ना, त्याने तुला नोकरीवरून काढून तर नाही ना टाकलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, अजिबात नाही. तेव्हा इथे आजी म्हणतात, मग आता ऑफिसमध्ये जेव्हा तुझ्या कामाची गरज होती, एवढं मोठं डील क्रॅक केलं आहे, त्याचं काम किती असणार आहे तुला बरोबर माहिती आहे. मग तू लगेच ऑफिस का सोडून दिलंस? बरं, तरीसुद्धा अर्णवने आता ऑफिस सोडायच्या आधी नोटीस द्यायची असते. नोटीस पिरियड हा 2 महिन्याचा असतो. ते 2 महिने भरल्याच्या नंतरच आपण ऑफिस सोडू शकतो. पण अर्णव तुला काय म्हणाला? ते दिवस मी माफ करतो, पण तू सोड. तुला सोडायचं आहे ना, तू रिझाईन कर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आजी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, की मला हेच म्हणायचं आहे, की अर्णव लवकर लोकांवरती विश्वास नाही ठेवत. कारण त्याला भीती वाटते, की लोक त्याचा विश्वासघात करतात. कारण त्याच्याबरोबर लहानपणापासूनच हे घडत आले. तेव्हा आजी म्हणतात, तुला मी खरं सांगते ईश्वरी, अर्णवचं जे बालपण आहे ना, ते खूप खडतर गेलं गं. म्हणजे त्याची आई लहानपणी त्याला सोडून गेली. त्याच्यानंतरला आई सोडून गेल्यानंतर तो लहान होता तरीसुद्धा त्याच्यावरती जबाबदारी आली. अंजली जरी त्याची मोठी बहीण असेल तरीसुद्धा तो तिचा मोठा भाऊ झाला. त्याने खूप कष्ट केले, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून त्याने हे सात्विक फॅशन म्हणून एवढी मोठी कंपनी उभी केली. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, त्यानंतरला त्याचे आयुष्य कामाच्या भरामध्ये निघून गेले. मग एक मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आली, जिच्यावरती त्याने अगदी तो त्याच्या आईवरती जेवढं प्रेम करायचा ना, तेवढं त्या मुलीवरती प्रेम करायला तो लागला होता. जेवढं अंजलीवरती प्रेम करतो, माझ्यावरती करतो. ती मुलगी त्याच्या आयुष्यातली महत्त्वाची मुलगी ठरली होती. पण तिने काय केलं? अर्णवला सोडून ती निघून गेली. का? तर अर्णव कामाला जास्त महत्त्व देत होता, म्हणून ती त्याला सोडून गेली आणि ती जास्त श्रीमंत पण होती. त्यामुळे इथे अर्णव पुन्हा कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला नाही, कुणाला त्याने आपल्या जवळसुद्धा येऊ दिलं नाही. पण तू जेव्हापासून ऑफिसमध्ये आलीस, तू त्याची पी ए झालीस, त्याच्याबरोबर काम करायला लागलीस, त्याला समजून घ्यायला लागलीस, बरोबर की नाही? त्याचा रागसुद्धा सहन केलास, मी मान्य करते. पण तू काय केलंस? तू सुद्धा इथे ऐन मोक्यावरती ऑफिस सोडून निघून गेलीस. जरी पण तू तुझ्या इथे लॉकेटसाठी काम करत होतीस, तरी तू ऑफिसची एम्प्लॉई होतीस ना. जबाबदारीचं भान तू सुद्धा ठेवायला हवं होतंस. मग तू आता अचानकपणे ऑफिस सोडून गेल्यामुळे अर्णव पुन्हा एकदा डिस्टर्ब झाला आहे. त्याने तुला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो डिरेक्टली जरी बोलला नसेल तरीसुद्धा त्याने तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तू नाही थांबलीस. रिझाईन त्याच्या तोंडावरती दिलंस आणि निघून गेलीस. रेझिग्नेशन लेटर लगेच लिहिलंस आणि दिलंस. विचार केलास कंपनीचा, ऑफिसचा विचार केलास? तुझं ऑफिस सोडून जाण्याने ऑफिसवरती काय परिणाम होईल, कामावरती काय परिणाम होईल, याचा तू विचार नाही केलास ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आजी माझं चुकलं का? तेव्हा इथे आजी म्हणतात, हो तुझं चुकलं. तू ऑफिसला यायला हवं होतंस. जोपर्यंत ही संपूर्ण डील हे व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही, तुझी जबाबदारी आहे ना, की ते काम तू प्रामाणिकपणे केलं पाहिजे. इथे आता अर्णव पुन्हा डिस्टर्ब झाला ना, तुझ्यावरती त्याने विश्वास ठेवला,
तूही त्याचा विश्वासघातच केलास. तेव्हा इथे आता आपल्यावरती एखाद्या कामाची जबाबदारी असेल तर आपण ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे. आता तू ऑफिस सोडून गेलीस, तो पुन्हा इथे आता फ्रेशर्स मुलींना नोकरी देताना 10 वेळा विचार करेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी मग मी आता काय करू? तेव्हा आजी म्हणते, हे बघ, सध्या तरी आता त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही भोगलं आहे आणि तो तुझ्याजवळ आता नीट बोलायला लागला होता. तू ऑफिसमध्ये असल्यानंतर तो आनंदी राहत होता. मला असं वाटतंय की अर्णवलाही आणि ऑफिसलाही तुझी सध्या तरी गरज आहे. तेव्हा इथे अर्णव खूप डिस्टर्ब झाला आहे. तू जेव्हापासून ऑफिस सोडून गेलेस तेव्हापासून. तेव्हा ईश्वरी म्हणते, का? तेव्हा आजी म्हणतात, ते मला काय माहिती, पण तो पूर्वीसारखा जेवत नाही आहे, काही बोलत नाही आहे, खातपीत नाही आहे. कदाचित त्याला असंच वाटत असेल ना की तो ज्या मुलांवरती विश्वास ठेवतो त्या मुली त्याला धोका देऊन निघून जातात. बरोबर की नाही? मग तो पुन्हा आता कुठल्याही मुलीवरती विश्वास ठेवणार नाही आणि तो पूर्वीसारखाच वागेल. सगळ्या स्टाफवरती रागवेल, चिडेल, असंच होणार आहे ना आता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, असं नाही होणार. जर तुमची इच्छा असेल तर मी ऑफिसला जाईन. तेव्हा आजी म्हणतात, नक्की ऑफिसला जा. ऑफिसला आणि अर्णवला दोघांनाही तुझी गरज आहे आणि अर्णवला जरा समजून घे. त्याला काय म्हणायचं आहे ते जरा ऐकून घे. तेव्हा इथे आता आजीने ईश्वरीला चांगलं समजावलेलं असतं. म्हणजे अचानकपणे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तोंड वर करून रिझाईन देणं हे चुकीचंच आहे. लावण्य तुला जे काही बोलली असेल ते तू अर्णवला सांगायला हवं होतं. कारण जे काही असेल ते अर्णवला सांगून मग तू रिझाईन करायला हवं होतंस. पण ती तसं करत नाही, रागाच्या भरामध्ये रिझाईन करून मोकळी होते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरीला कळलेलं असतं की कदाचित अर्णवची इच्छा आहे की मी ऑफिसला परत जावं आणि तसंही ईश्वरी ही अर्णवला मिस करत असते. आजींनी समजावल्यानंतर तिला कळतं की अचानकपणे ऑफिस सोडणं कधी पण चुकीचं. आणि कारण काय, तर आईवडिलांचं लॉकेट मी मिळवलं, आता मी येणार नाही, हे कारण व्हॅलिड नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता पुन्हा दुसऱ्या दिवशी तयार होते आणि ऑफिसला जाते. तेव्हा इथे लावण्य जेव्हा ईश्वरीला ऑफिसमध्ये बघते तर तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा लावण्य म्हणते, तू इथे काय करतेस? तू तर रिझाईन केलेस ना? तेव्हा ती म्हणते, हो, मी रिझाईन केलं होतं, पण मी रिझाईन मागेसुद्धा घेऊ शकते ना. मला पुन्हा इथे आता काम करायचं आहे. कारण अचानकपणे जॉब सोडणं हे चुकीचं आहे. नोटीस पिरियडसुद्धा आपल्याला भरून द्यावा लागतो. 2 महिने आधी नोटीस द्यावी लागते. 2 महिन्यानंतर आपण रिझाईन करू शकतो, हे मला कळलं आहे आणि म्हणून मी आता इथे परत आलेली आहे. तेव्हा इथे प्रोफेशनली आपण काम करतो. सगळे रूल्स रेग्युलेशन्स आपण फॉलो केले पाहिजे, हे तुम्हीच म्हणता ना. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला बघतो. ती केबिनमध्ये येते आणि मे आय कम इन सर असं म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू मला दिसतेस का? तू मला का सारखी दिसतेस? का माझ्या समोर येतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी खरंच आली आहे. तेव्हा अर्णव तो विचारतो, तू खरंच आली आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता मी इथे जॉब परत करणार आहे. कारण का तुम्हीच म्हणाला होतात ना की 2 महिने भरावे लागतात म्हणून. मग मी आता 2 महिने भरणार आणि मगच रिझाईन करणार. तर इथे ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये आलेली असते. त्यामुळे तिने अर्णवला इथे सुखद धक्का हा दिलेला असतो.